नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे कोडिंग डिकोडिंग, सांकेतिक भाषा. हा जो टॉपिक आहे तो आपण आज कव्हर करणार आहोत. तर आजच्या सेशनची सुरुवात करूयात. बघा, एका सुविचाराने, आणि आजचा सुविचार आहे, नकारात्मक विचार सोडले तर पुढे जाण्याचे अनेक मार्ग मोकळे होतात. या सुविचाराने आजच्या या दिवसाची आपण सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, कोडिंग डिकोडिंग म्हणजे नक्की काय असतं रे? बघा, आपल्याला एखादा शब्द आहे, त्या शब्दाला तुम्ही काय करताय, एखाद्या विशिष्ट सांकेतिक भाषेत कन्वर्ट करताय. मग ते कन्वर्ट करण्यासाठी त्याच्यावर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म केले जातात, कुठला तरी पॅटर्न वापरला जात आहे. आता ते आपण आयडेंटिफाय करतोय आणि तोच लॉजिक जो आहे तो विचारलेल्या प्रश्नावर वापरत असतोय. ठीक आहे, म्हणजेच एखादा शब्द आहे त्याला कशा पद्धतीने कोड बनवलेला आहे ते आपण बघतोय. तोच या ठिकाणी त्याला आपण डिकोड करतोय, नक्की काय लॉजिक होतं ते आपण फाइंड आउट करतोय, आणि मग तोच या ठिकाणी लॉजिक आपण विचारलेल्या प्रश्नावर अप्लाय करतोय आणि त्याला पुन्हा कोड भाषेत कन्वर्ट करतोय. हा झाला कोडिंग डिकोडिंगचा पार्ट. मग आता जे लॉजिक्स आपल्याला बघायला भेटतील ते लॉजिक्स काय असतील रे, पॅटर्न्स काय असतील, तर त्या गोष्टी इथे आपण आता समजून घेणार आहोत. एक 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 लॉजिक आणि पॅटर्न आपण इथे क्लिअर करायला सुरुवात करूयात. प्रथमेश, प्रार्थना, व्हेरी गुड मॉर्निंग. सर्व ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? एकदा कन्फर्मेशन द्या, लगेच आपण पॅटर्न्सला सुरुवात करू आणि मग लॉजिक्स बघून आपण प्रश्न जे आहे ते सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. चला, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे सांकेतिक भाषेवर जे विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न असतात. बघा, लेटर बेस्ड कोडिंग डिकोडिंग, अक्षरांवर आधारित प्रश्न. त्याच्यानंतर नंबर बेस्ड कोडिंग डिकोडिंग, अक्षरांना संख्येमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग, सेंटेन्सेस असतील, प्रत्येक सेंटेन्सेस मध्ये असणारे जे शब्द आहेत त्या शब्दासाठी असणारे कोड आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटला दिलेलं आहे कंडिशनल कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे, ज्याच्यामध्ये अटी असतील आणि त्या अटींच्या अधीन राहून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला दिलेल्या टेबल वरून फाइंड आउट करायचंय. तर अशा पद्धतीने हे 4 टाइप्स आहेत. या 4 टाइप्सवर आपल्याला प्रश्न जे आहेत ते एक्झाम्स मध्ये विचारले जातात, तर ते 4 टाइप्स आपण इथे कव्हर करणार आहोत. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, आपल्याला ज्यावेळेस प्रश्न सोडवायचे आहेत तर त्यावेळेस वेगवेगळे पॅटर्न्स जे आहेत ते पॅटर्न्स इथे लागू पडतात. मग आता स्ट्रेट पॅटर्न, हे झालं स्ट्रेट पॅटर्न, समोरासमोर त्यांच्या प्रत्येकाचा कोड समोरासमोर असणार आहे. क्रॉस पॅटर्न, पूर्णपणे या ठिकाणी बघा कम्प्लिटली क्रॉस मध्ये या ठिकाणी त्याचं लॉजिक असणार आहे. म्हणजे याचा कोड हा, याचा संबंध याच्याशी, याचा संबंध यासोबत, याचा संबंध यासोबत, याचा संबंध यासोबत. हे झालं क्रॉस पॅटर्न. आणि या ठिकाणी पार्टिशन केलं. मग समजा असं केलं, 2 2 2चं पार्टिशन केलं, 3 3चं पार्टिशन केलं, 4 4चं पार्टिशन केलं. ठीक आहे, 2 2 2चं अशा पद्धतीने पार्टिशन केलं. वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी काय लागणार आहे ते लॉजिक्स जे आहे ते आपल्याला बघायला भेटतील. डिफरंट डिफरंट वे मध्ये त्यांना रिप्रेझेंट केले जातात. तर असे हे जे असतात याला आपण पार्टिशन म्हणताय. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा, स्ट्रेट पॅटर्न लागू पडेल, किंवा तो नाही पडला तर क्रॉस पॅटर्न लागू पडेल, तो नाही पडला तर पार्टिशन पडेल. परंतु असणार तर या तिघांपैकीच एक आहे, तिघांपैकीच एक लॉजिक असणार आहे, हे तर या ठिकाणी फिक्स आहे. ठीक आहे, मग तेच काय आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं असं. मग ते आयडेंटिफाय करण्यासाठी कुठले लॉजिक्स असू शकतात तर त्याची बेसिक आयडिया आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि बेसिक आयडिया असेल तर आपण प्रश्नाच्या उत्तरावर पोहोचू शकतो. मग आता जर आपण बघितलं तर पहिला लॉजिक आपल्याला दिलेला आहे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर. बघा, चढता आणि उतरता क्रम, चढता आणि उतरता क्रम. जसं की आपण समजा असं घेतलं, गोवा हा वर्ड घेतला, गोवा. आता बघा, AGO याला आपण कसं मांडलं, असेंडिंग ऑर्डर मध्ये मांडलं. हे जर डिसेंडिंग मध्ये मांडायचं असतं तर OGA असं आपण मांडलं असतं. म्हणजेच या ठिकाणी बघा, गोव्याचा कोड आहे तर मुंबईचा कोड काय असेल असं विचारलं तर तुम्ही मग काय सांगाल, सर याच भाषेत मुंबईचा जो कोड येईल तो ABIMMU असं येईल. म्हणजेच तुम्ही असेंडिंग ऑर्डर मध्ये अशा पद्धतीने मांडताय त्याला. डिसेंडिंग दिलं असतं तर उलटा UMMIBA असं लिहिलं असतं आपण. म्हणजे हा झाला आपला पहिला लॉजिक, ज्याला आपण असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता उतरता क्रम या ठिकाणी आपण म्हणतोय. आता बघा काय केलं पुढे, वोवल्स अँड कॉन्सनंट्स. वोवल्स अँड
कॉन्सनंट्स. आता जर तुम्ही इथे बघाल तर समजा ओवल्स कॉन्सनंटचं लॉजिक लावायचं तर बघा आता प्रार्थना हा शब्द दिला होता. आता या शब्दामध्ये तुम्ही जर बघाल तर तुम्हाला हा ओवल दिसते, हा ओवल दिसते, हा ओवल दिसते. समजा एच झेड केला, एच झेड केला, एच झेड केला, म्हणजे समजा विरुद्ध अक्षर लिहिलं आपण. जिथे स्वर होता विरुद्ध अक्षर लिहिला बघा, स्वर जिथे होता त्याचं विरुद्ध अक्षर लिहिलं आपण. ठीक आहे, हे आपण पकडलं. आणि जो पी होता म्हणजे जे पी आर आर टी एच एन जे व्यंजन होतं, व्यंजनामध्ये या ठिकाणी आपण समजा असं केलं +2 केलं, म्हणजे पी क्यू आर आर एस टी टी यू व्ही एच आय जे एन ओ पी, म्हणजे अशा पद्धतीने प्रार्थनाचा कोड बनवला. ठीक आहे, मग आपल्याला प्रथमचा कोड काय येईल हे विचारले तर आपण मग काय सांगणार, सर प्रथम या शब्दाचा जो कोड आहे तो या पद्धतीने येईल बघा. एच झेड बनेल, एच झेड बनेल, पी क्यू आर आर एस टी. ठीक आहे, नेक्स्ट काय टी यू व्ही एच आय जे एम एन ओ, म्हणजे हा त्याचा कोड बनणार आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे ओव्हल्स अँड कॉन्सनंट्सचं लॉजिक आपल्याला बघायला भेटतं. जिथे कॉन्सनंट्स होते कॉन्सनंट्स मध्ये +2 केले, ओव्हल्स होता तिथे आपण अपोजिट लेटर लिहिलं. ठीक आहे, या पद्धतीचा हा भाग होता. चला आता प्लेस व्हॅल्यू, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू प्रत्येकाला माहिती येणार आहे बघा. 1 वर येते, बी 2 वर येते, सी 3 वर येते, डी 4 वर येते, ई 5 वर येते, असं झेड पर्यंत 26 प्लेस व्हॅल्यू झाल्या. आता ए 26, बी 25, सी 24, डी 23 असं हे रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू झाल्या. तर या प्लेस व्हॅल्यू, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यावरही आधारित आपल्याला प्रश्न भेटतील. म्हणजेच एखादा वर्ड त्याचं जसंच्या तसं या ठिकाणी प्लेस व्हॅल्यूज लिहिल्या किंवा रिव्हर्स प्लेस व्हॅल्यूज लिहिल्या किंवा त्याच्यामध्ये काही ऍड मायनस करून आपण लिहिलेला बघायला भेटू शकतात. आता अपोजिट लेटर्स, ए च्या विरुद्ध झेड येत आहे, बी च्या विरुद्ध वाय, सी च्या विरुद्ध एक्स, डी च्या विरुद्ध डब्ल्यू, ई च्या विरुद्ध व्ही, हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे. एफ च्या विरुद्ध यू, जी च्या विरुद्ध टी, एच च्या विरुद्ध काय येणार आहे, एस येणार आहे, आय च्या विरुद्ध आर, जे च्या विरुद्ध क्यू, एल च्या विरुद्ध ओ, एम च्या विरुद्ध एन, के च्या विरुद्ध पी. तर या पद्धतीने बघा हे सर्व विरुद्ध अक्षरे जी आहेत ती या ठिकाणी प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. चला त्याच्यानंतर बघा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर. आता इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, समजा आता बघा रिया हा वर्ड आहे, रिया याच्यामध्ये बघा +1 2 3 4 प्लस अशा पद्धतीने करत गेलो. आर चा एस बनेल आय जे के वाय झेड ए बी सी डी, म्हणजे एस के बी असं पडलं. रियाचा कोड अशा पद्धतीने भेटला आपल्याला. तर आपल्याला मग विचारलं नीताचा कोड काय असेल, तर नीताचा कोड आपण काय करणार, +1 2 3 4 एन चा ओ बनेल आय जे के टी यू व्ही डब्ल्यू, ए च +4 करून ई, म्हणजे हे नीताचा कोड झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये बघायला भेटेल. डिक्रीजिंग मध्ये -1 2 3 4 असू शकतं किंवा -4 3 2 1 असं काही असू शकेल. ती डिक्रीजिंग ऑर्डर झाली. आता सिंगल डिजिट कन्व्हर्जन, सिंगल डिजिट कन्व्हर्जन. आता या ठिकाणी बघा आपण समजा लिहिलं वर्ड लिहिलं सॉफ्ट, बघा आता एस येते 19 वर, येते 15 वर, एफ येते 6 वर, टी येते 20 वर. आता झालं काय बघा रे, 1 + 9 10 भेटतंय, पुन्हा 10 डबल डिजिट भेटला. सिंगल डिजिट करायचे तर 1 + 0 1, 1 + 5 6, 6 जसे तसे 2 + 0 2. सॉफ्टचा कोड हा आहे. तर हार्डचा कोड आपल्याला विचारलं समजा, तर हार्डचा कोड काय सांगाल, 8 1. आता हा 18 वर येत आहे, 8 1 9 आणि हे 4. जे सिंगल डिजिट होते ते जसे तसं राहिलं, जे डबल डिजिट होते त्याला आपण सिंगल डिजिट मध्ये केलं. म्हणजे सॉफ्टचा कोड हे आहे, हार्डचा कोड या पद्धतीने येईल. अंडरस्टूड? हे या पद्धतीने आपल्याला बघायला भेटलं. सिंगल डिजिट कन्व्हर्जनचा हा लॉजिक होता. चला तर हे लॉजिक्स वापरून आपल्याला प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपल्याला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचे. तर आर यू गाईज रेडी? बघा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण रेडी आहात का? चला कमेंट करून सांगायचं आणि लगेच आपण प्रश्न जे आहेत ते आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. बघा हे अल्फाबेटचे पोझिशनल व्हॅल्यूज दिलेले आहेत, ए टू झेड अल्फाबेट्स दिलेले आहेत. प्रत्येकाची पोझिशनल व्हॅल्यू जी आहे ती समोर आपल्याला ठेवल्याची दिसते. आणि हे जे पेयर्स मी तुम्हाला दिले होते बघा, ते पेयर्स तुम्हाला इथे काही शब्द मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता बघा. ए च्या विरुद्ध झेड येते अजीज, नाव लक्षात ठेवा अजीज किंवा आवाज. चला बी वाय बॉय, सी एक्स क्रॅक्स, डी डब्ल्यू ड्यू ड्यू. त्याच्यानंतर ईव्ही इव्हिनिंग, एफ यू फन, जी टी जी एस टी, एच एस हायस्कूल, आय आर इंडियन रेल्वे,
जे क्यू जॅकलिन, के पी कटप्पा, एल ओ लव, एम एन मनी. म्हणजेच हे शब्द जर तुम्ही लक्षात ठेवताय तर तुमच्या लक्षात राहतील, प्रत्येक विरुद्ध अक्षर तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, चला आता प्रश्नांकडे बोलूयात आपण. प्रश्न जे दिलेले आहेत ते प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. बघा आजच्या दिवसातील पहिला शब्द दिलेला आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत क्रोला 3, 18, 15, 23 असं लिहितात आणि फिशला 6, 9, 19, 8 असं लिहितात. तर बुल या शब्दाला कसं लिहाल? बुल या शब्दाला कसं लिहाल? तर बघा रे, आता काय झालं रे, क्रो म्हटलंय ना, क्रो, तर तुमच्या लक्षात येईल C3 वर येत आहे, R18 वर येत आहे, O15 वर येते आणि W23 वर येते. म्हणजे 3, 18, 15, 23 असं कोड केलंय. याचाच अर्थ त्यांच्या पोझिशनल व्हॅल्यू लिहिलेले, त्यांचं जे स्थानीय मान आहे ते स्थानीय मान इथे आपल्याला लिहिल्याचं बघायला भेटते. पोझिशनल व्हॅल्यू आपल्याला इथे बघायला भेटते, बरोबर. पोझिशनल व्हॅल्यू बघायला भेटली इथे. मग आता बुल या शब्दाचा कोड विचारलाय. बुल या वर्डचा कोड जो आहे तो आपल्याला विचारलाय. B2 वर येते, U21 वर येते, L12 वर येते, L12 वर येते. बघ काय झालं, B2 वर येते, U21 वर येते, L12 वर येते, L12 वर येते. 2, 21, 12, 12, 2, 21, 12, 12 दिसतंय. 2, 21, 12, 12 दिसलं इथे. पर्याय ए 2, 21, 12, 12 पर्याय पहिला जो आहे तो पहिला पर्याय आपला अचूक उत्तर येईल. का उत्तर आलं आपलं? फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पोझिशन व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. हा झाला आपला पोझिशनल व्हॅल्यूच्या बेसवर प्रश्न. चला, हँड राईज कोणी केलंय? हाय शंकर. शंकर, काही इश्यू आहे का? हॅलो शंकर, बोलायचंय, काही प्रॉब्लेम? चला, पहिला पर्याय तुम्हाला क्लिअर झालेला आहे, बरोबर. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा, जर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ऍडिशनला EBJE JUOP असं लिहिलेलं आहे, सबट्रॅक्टला VTUCBSUD असं लिहिलेलं आहे, तर मल्टिप्लायला त्याच सांकेतिक भाषेत कशा पद्धतीने लिहिलं जाईल मल्टिप्लाय या शब्दाला, ते आपल्याला सांगायचं आहे. मल्टिप्लाय वर्डला कसं लिहिलं जाईल? चला, तर बघा तुम्हाला मी पॅटर्न शिकवले, स्ट्रेट पॅटर्न, क्रॉस पॅटर्न, पार्टिशन. जे काही लागू पडेल ते या ठिकाणी तुम्हाला बघायचंय. आता बघा रे, तुम्ही ऍडिशनचा विचार केला तर बघा, शब्द लिहिला मी ऍडिशन आणि त्याच्या समोर कोड लिहिला बघा, EBJE JUOP असं दिलेलं आहे. आता स्ट्रेट पॅटर्न बघा, आपण माइंड मध्ये आपल्या पहिले येते स्ट्रेट पॅटर्न, AE+4 DB-2. बघा रे, AE+4 -2 DJ+6 IE दिसते का रे, -4. अच्छा, TJ नाही, लॉजिक काही लागत नाही, म्हणजे स्ट्रेट पॅटर्न फेल झालं तुमचं. स्ट्रेट पॅटर्नने काय उत्तर भेटलं नाही. क्रॉस पॅटर्न APDO क्रॉस पॅटर्न लागत नाही. मग राहिलं काय रे, पार्टिशन लागणार आहे 100%. आता स्ट्रेट पॅटर्न फेल झालं, क्रॉस पॅटर्न फेल झालं, म्हणजे पार्टिशन 100% लागणार आहे. पार्टिशन मग A चं B बनलं +1, D चं E बनलं +1, DEIJ TUIJ OPNO क्रॉस मध्ये +1 भेटलं आपल्याला, पार्टिशन केलं, +1 भेटलेलं आहे. मग ह्याच लॉजिकला वापरून प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला काढता येईल ना रे. बघा रे, U चं V बनेल, M चं N बनेल, T चं U बनेल, L चं M बनेल, P चं बनेल, I चं J बनेल, Y चं Z बनेल, L चं M बनेल. म्हणजे VNU इथे दिसते पर्याय C मध्ये, VNU MQ JZM. ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर आहे. येस, प्रथम परफेक्ट उत्तर आहे. पार्टिशनच्या पद्धतीने आपण उत्तर काढलंय. व्हेरी गुड, रिअली ग्रेट. सर्वांना क्लिअर झालं. आता जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 3. बघा, आता प्रश्न दिलेला आहे, मयंक हा शब्द दिलेला आहे. मयंक, मयंक या शब्दाला दिलेल्या सांकेतिक भाषेमध्ये EUQW
PUSPINRG अशा पद्धतीने लिहिलेला आहे. तर PUSPIN या शब्दाला तुम्ही त्याच सांकेतिक भाषेत कशा पद्धतीने लिहाल? या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेत तुम्ही कशा पद्धतीने लिहाल? बघा अरवीचं उत्तर इथे आलेलं आहे. व्हेरी गुड. चला 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 पटापट रिप्लाय आले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. काय वाटतंय, काय उत्तर यायला पाहिजे इथे हे समजून घ्या. अच्छा वगैरे तुम्ही इथे जर बघितलं के च्या समोर जी दिसतंय -4 आपल्या लक्षात येईल. एन च्या समोर आर दिसतंय +4 इथे लक्षात येत आहे. मग आता इथे जर तुम्ही बघताय IJKLM +4 एम भेटला. N-4 केले तर 10 वर जे येते म्हणजे MJ शेवटला दिसतंय. पहिला पर्याय दुसरा पर्याय कॅन्सल झाला. आता TOJQMJ आणि TOTQMJ. अच्छा आता इथे काय होणार आहे नक्की ते समजून घेऊयात आता. अच्छा वगैरे काय होतंय, कशा पद्धतीने होतंय ते आता इथे पाहूयात आपण. बघा आपल्याला दिसतंय TO तर येणार आहे, सुरुवातीला TO येणार आहे. अच्छा मग आता इथे बघा समजून घ्या. आता या ठिकाणी जर तुम्ही बघताय MNOPQ +4 केलं क्यू भेटू शकते इथे +4. ठीक आहे. मग इथे बघा PQRST TOT इथे दिसते TOT म्हणजे हे पर्याय डी आपलं उत्तर यायला पाहिजे. बरोबर. बघा रे हे झालं TOTQ. बघा आता हे TOTQMJ हे आपल्याला उत्तर सांगता येईल. इथे जर तुम्ही बघताय तर बघा रे YU -4 दिसते. मग S-4O भेटलं S-4 इथे +4 झालं, इथे -4 झाला. आता UQ म्हटलं तर इथे -4 होत आहे. ठीक आहे. आणि PT म्हटलं तर इकडे +4 होते. म्हणजेच बघा रे आता हा जो A होता इथे +4 झाला आणि AW म्हटलं तर इथे -4 झाला. तर हा पॅटर्न जो होता तो पॅटर्न बघा, हा पॅटर्न सेम पॅटर्न इथे वापरला आणि प्रश्नाचं उत्तर काढलं. तर TOTQMJ हे आपलं उत्तर आलं पर्याय डी. TOTQMJ पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. बघा जसं या प्रश्नामध्ये जो लॉजिक सांगितलं होतं तोच लॉजिक अप्लाय करून आपल्याला पुढचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर काढायचं होतं. TOTQMJ हे आपलं उत्तर फायनल आलेलं आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4. आता एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर DGM ला 364 असं लिहिलेलं आहे, ENB ला 140 असं लिहिलेलं आहे, तर ICL ला कसं लिहिलं जाईल? DGM बघा रे तुम्ही विचार करा. DGM नंबर मध्ये कन्वर्जन केलेलं आहे म्हणजे नंबर कोडिंग आपल्याला इथे दिसेल. D येते 4 वर, G येते 7 वर, M येते 13 वर. काय झालं बघा रे 7 चोक 28, 28 गुणिले 13 केले तर किती भेटते बघा. बघा रे इथे काय भेटलं 13 8 104 भेटले. 10 कॅरी केले. 13 दुने 26, 10 36, 364 मॅच होत आहे. येस होत आहे. म्हणजेच काय केलंय जे पोझिशन व्हॅल्यूज आहेत पोझिशन व्हॅल्यूजचा गुणाकार केला. पोझिशनल व्हॅल्यूजचा गुणाकार करा, उत्तर भेटून जाईल तुम्हाला. पोझिशन व्हॅल्यूचा गुणाकार केल्याचं दिसतंय. बघा ENB चा विचार केला असता तर बघा रे ENB येते 5 वर, N येते 14 वर आणि B येते 2 वर. 5 गुणिले 14 70, 70 दुने 140 भेटलं 140. येस भेटतंय. मग ICL मध्ये बघा I 9 वर येते, C 3 वर येते, L 12 वर येते. 9 त्रिक 27, 27 गुणिले 12. बघा तुम्ही 12 त्रिक 36, 36 गुणिले 9 करा. 9 सक बघा 9 54 होत आहेत. 4 कॅरी केले 5. 9 त्रिक 27, 5 32, 324 आपल्याला दिसतंय. 324 पर्याय बी मध्ये आलेला आहे. 324 कुठे दिसलं? पर्याय बी मध्ये दिसलं. प्रथम उत्तर काय येईल तिथे 324 येईल. बघ काय केलंय 27 गुणिले 12 करतोय ना आपण. 12 सते 84, 12 दुने 24, 8 32, 324 भेटला. 324 भेटला. इथे पोझिशनल व्हॅल्यूचा गुणाकार केला. पोझिशनल व्हॅल्यूचा गुणाकार आला आपला 324. पर्याय बी आपला अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. येस आरवी करेक्ट उत्तर आहे. पारधी मॅम परफेक्ट. चला आता पुढील प्रश्न जो दिलाय प्रश्न क्रमांक 5. बघा आयलँड जे आहे त्याला SIALDN असं लिहिलंय. लॉयरला ALYWRE लिहिलंय. तर लॉन्च कसं लिहिलं जाईल त्याच सांकेतिक भाषेत लॉन्च या शब्दाला तुम्ही कसे लिहाल?
सोपा प्रश्न आहे, एकदम इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की नक्की काय लॉजिक आहे, सहजरित्या तुम्हाला मिळवता येईल लॉजिक. ऑप्शन ए. ओके, बघा रे, आता आता बघा इथे प्रश्नाचं उत्तर काढायचं तर आपल्याला या ठिकाणी बघा, लॉयर हा जो शब्द होता, लॉयर या शब्दाला असं लिहिलंय ए एल. तुमच्या लक्षात आलं, हे इकडे हे मागे पुढे केलं, वाय पहिले आलं, नंतर डब्ल्यू आलं, मागे पुढे केलंय, नंतर आर ई आलं, म्हणजे हे देखील मागे पुढे केलं. लॉन्च, लॉन्च, लॉन्च या शब्दाला लिहायचं लॉन्च. आपण काय करणार, दोन दोनचं पार्टिशन केल्याचं आपल्याला दिसतंय आणि तेच लेटर्स दिलेत ए एल एन यू एच सी, ए एल एन यू एच सी, ए एल एन यू एच सी. पहिला पर्याय मॅच होत आहे. येस, फर्स्ट ऑप्शन करेक्ट उत्तर आहे. ओके, और वे प्रथम करेक्ट उत्तर आहे आपलं पहिला पर्याय, अब्सोल्युटली करेक्ट, एकदम परफेक्ट. चला, आता टास्कला जर 153 असं लिहिलं असेल, बुकला जर 86 असं लिहिलं असेल, तर कॅरी या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेमध्ये कसं लिहिलं जाईल, कॅरी या वर्डला कसं लिहाल, कॅरी वर्डला तुम्ही कशा पद्धतीने लिहाल, कॅरी या शब्दाला कशा पद्धतीने लिहाल. टास्कला 153 लिहिलेलं आहे, बुकला 86 लिहिलेलं आहे, कॅरीला कसं लिहाल. कॅरी वर्डला कशा पद्धतीने लिहाल. बघा, टास्क 153 दिलेलं आहे, टास्क 153. बघा, टी येते 20 वर, ए येते 1 वर, एस येते 19 वर, के येते 11 वर. अच्छा, जर यांचा विचार केला तुम्ही तर बघा रे, इथे दिसते 20, 19, 39, 40 अधिक 11, 51 दिसते, 51. अच्छा, गुणिले 3 केले तर बघा रे, 3 एके 3, 5 त्रिक 15, 153 हे भेटला, 153 भेटला. ठीक आहे, पुढील बघूयात. आता बुक, बी येते 2 वर, ओ येते 15 वर, ओ येते 15 वर, के येते 11 वर, 30 अधिक 13, 43 भेटला. परंतु इथे गुणिले 2 करून 86 मिळवलाय. बघा, इथे गुणिले 3 केलं होतं, इथे गुणिले 2 केलेलं आहे. मग कॅरी या शब्दाला कितीने गुणावं लागेल. आता इथे 3, इथे 2, मग आता 1 ने गुणायचंय का, 4 ने गुणायचंय का, कशाने गुणायचं नक्की. तर बघा रे, आता इथे कॅरी वर्ड आहे, मग आता या ठिकाणी बघितलं तर सी 3 वर येते, 1 वर येते, आर 18 वर येते, आर 18 वर येते, वाय 25 वर येते. या टास्क मध्ये बघा रे, एक स्वर होता आणि 3 व्यंजने होती, 3 व्यंजने होते म्हणून 3 ने गुणलं असेल. बघा रे, बुक या शब्दामध्ये 2 स्वर 2 व्यंजने होते, व्यंजने जेवढी होती तेवढ्याने गुणलं. आता कॅरी मध्ये बघा, एक स्वर आहे आणि उर्वरित 4 व्यंजन आहेत. तर 4 व्यंजन आहेत म्हणजे यांची जी टोटल होईल त्याला आपण 4 नाही गुणायचा, 4 आणि 36, 40, 65, 65 गुणिले 4 केले तर आपल्याला काय भेटेल रे, 65 गुणिले 4, 4 पंचे 20, 24, 2 26, 260 भेटेल. आणि 260 दिसते आपल्याला पर्याय डी मध्ये दिसते, पर्याय डी. बघूयात, बघा इथे काय झालं, 3 अधिक 1 4, 4 अधिक 18 22, 22 अधिक 18 40, 40 अधिक 25 65, 65 गुणिले 4 केलं, उत्तर भेटलं आपल्याला 260. क्लिअर आहे हा प्रश्न, समजलं सर्वांना प्रश्न कसं सोडवायचा होता. तर काय केलं आपण, सम ऑफ पोझिशनल व्हॅल्यूज केले, पोझिशनल व्हॅल्यूची सम करून जेवढ्या व्यंजनांची संख्या होती त्याच्याने गुणलंय आपल्याला, आपण त्याला त्या व्यंजनांच्या संख्येने गुणलं.
चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7. जर पियरला 7519 असं लिहिलेलं आहे, टॉयलला 2693 असं कोड केलं असेल, तर डॉक्टरला त्याच सांकेतिक भाषेत डॉक्टर या शब्दाला कशा पद्धतीने लिहाल? पियरला 7519 लिहित आहे, टॉयलला 2693 लिहितोय, तर डॉक्टरला कशा पद्धतीने कोड केलं जाईल? डॉक्टर या शब्दाला कसं कोड केलं जाईल? पाहूयात आपण काय उत्तर इथे येणार आहे. बघा आता प्रश्न बघा, समजून घ्या. प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे, टॉयल टी येते 20 वर, ओ येते 15 वर, आय येते 9 वर, एल येते 12 वर. आता याचं कोड दिलेला आहे बघा 2693. सरळरित्या तुम्ही सांगू शकता सर 2 + 0 2 भेटलं, 1 + 5 6 भेटलं, 9 सेम आहे, 1 + 2 3. म्हणजे तुमच्या लक्षात येईल सर सिंगल डिजिट कन्व्हर्जन इथे केलंय. यांना काय केलंय? सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट केलंय. सिंगल डिजिट कन्व्हर्जन आपण पाहिलं. मग जर सिंगल डिजिट कन्व्हर्जन जर आपण बघतोय, तर आपल्याला विचारलं डॉक्टर या शब्दाचं जे कोड आहे, डॉक्टर या वर्डचा जो कोड आहे तो काय येणार आहे? आता बघा डी 4 वर होत आहे, ओ 15 वर येते, सी 3 वर येते, टी 20 वर येते, ओ 15 वर येते, आर 18 वर येते. काय झालं बघा रे, डॉक्टर वर्डचं कोड काय येईल असं विचारलंय, तर बघा 4 6 3 2 6 9. सिंगल डिजिट मध्ये 46 32 69, 46 32 69 पहिल्याच ठिकाणी दिसला. आलं उत्तर? फर्स्ट ऑप्शन करेक्ट उत्तर आहे. यस, 46 32 69 अगदी परफेक्ट उत्तर आहे प्रथम. व्हेरी गुड, ॲब्सोल्युटली करेक्ट. क्या बात आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 बघा, फ्रंट टायर हा जो शब्द आहे त्याला GSNOUHDS असं लिहिलेलं आहे, तर क्लोजिंग हा जो शब्द आहे तो क्लोजिंग शब्द कसं लिहाल? आरबी करेक्ट उत्तर आहे, पहिला पर्याय. मागील प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं. आता बघा या शब्दाचं उत्तर काढायचं आपल्याला. फ्रंट टायर मी तुम्हाला बघा मेथड सांगितलेली, काय करा शब्द लिहा तुम्ही. आता शब्द लिहिलं त्याच्या समोर आपण कोड लिहिला GSNOUHDS असं लिहिलंय, बरोबर. आता याच्या समोर बघा रे काय झालं बघा, लक्ष देऊन ऐका. FG +1, RS +1, ON -1, NO +1, TU +1, IH -1, ED -1, RS +1. अच्छा, तुमच्या एक लक्षात येईल की सर जिथे स्वर होते बघा OIE हे स्वर होते तिथे -1 केला, म्हणजे जिथे जिथे स्वर दिसला तिथे -1 करा, जिथे व्यंजन दिसलं तिथे +1 करा. हा पॅटर्न आपल्याला सांगतोय. प्रश्न आपल्याला असं दर्शवतोय की बाबा रे व्यंजन असेल तर +1 करा, स्वर असेल तर -1 करा. मग आपल्याकडे शब्द दिलाय क्लोजिंग. बघा आता ओ च काय बनेल? N बनेल, आणि आय च काय बनेल? H बनेल. म्हणजे हे -1 करून आपण मिळवलेले आहेत. ठीक आहे. आता बघा रे इथे बाकीच्या ठिकाणी +1 करतोय आपण, म्हणजे सी च D बनेल, L च M बनेल, S च T बनेल, N च O बनेल, G च H बनेल. म्हणजे DMNTHOH, DMNTHOH कुठे भेटतंय? पहिल्या पर्यायामध्ये DMNTHOH फर्स्ट ऑप्शन मध्ये दिसतंय. पहिलाच पर्याय आपला अचूक उत्तर इथे. फर्स्ट ऑप्शन आपलं एकदम करेक्ट उत्तर आहे, एकदम परफेक्ट उत्तर आहे, पहिला पर्याय. ठीक आहे, DMNTHOH हे आपलं अचूक उत्तर आहे. चला त्याच्या पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9 पाहूयात काय दिलं गेलंय. 9वा प्रश्न. आता एका विशिष्ट सांकेतिक भाषेत रीड्सला IVZWH असं लिहित आहेत, फ्रिपला UIRYX असं लिहित आहेत, तर त्याच सांकेतिक भाषेत GHKTX कसं लिहिलं जाईल? GHKTX कसं लिहिलं जाईल? आता तुम्हाला सरळ सरळ दिसतंय बघा रे, तुम्ही रीड करत असताना तुमच्या लक्षात येईल. रीड्सला बघा R च्या समोर I दिसतंय, E च्या समोर V, A च्या समोर Z, D च्या समोर W, S च्या समोर H. म्हणजे सिंपली विरुद्ध अक्षरे आहेत हे तुम्हाला लगेच क्लिक होणार आहे.
आणि विरुद्ध अक्षरे दिसत आहेत याचा अर्थ लगेच तुम्ही उत्तर देऊ शकाल की सर GHKTX असं विचारलंय. GHKTX तर आपलं उत्तर बघा, जी च्या विरुद्ध टी, एच च्या विरुद्ध एस, के च्या विरुद्ध पी, टी च्या विरुद्ध जी, एक्स च्या विरुद्ध सी, म्हणजे TSPGC. TSPGC पर्याय सी मध्ये दिसतं बघा, TSPGC. ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन सी आपलं इथे अचूक उत्तर येईल. काय उत्तर आलं आपलं? ऑप्शन सी फिक्स उत्तर आहे. समजलं ना? क्लिअर झालं प्रत्येकाला आता? चला पुढील प्रश्न बघूया, 10वा प्रश्न. आता नेक्स्टला जर MODFWYSU असं लिहिताय तर क्लॉकला त्याच सांकेतिक भाषेत क्लॉक हा शब्द कसं लिहाल? चला तुम्ही सांगा, काय वाटतंय उत्तर काय येईल? नेक्स्टला कसं लिहिलंय ते सांगितलंय. क्लॉक हा शब्द कसं लिहाल ते आपल्याला विचारलंय. क्लॉक या वर्डला तुम्ही कशा पद्धतीने लिहाल? क्लॉक वर्डला कशा पद्धतीने लिहाल? SSFF काय म्हणताय? पर्याय बी. बघा रे काय झालं बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट या वर्डचं कोड कसं केलंय समजून घ्या. बघा नेक्स्ट हा वर्ड होता आपल्याकडे. आता याच्या समोर कोड दिसते बघा, MODFWYSU. काय झालं बघा रे, N-1M भेटते आणि N+1O भेटते, म्हणजे प्रिव्हियस लेटर डी नेक्स्ट लेटर एफ, प्रिव्हियस लेटर नेक्स्ट लेटर असं कोड भेटतंय. मग आपल्याला विचारलं होतं क्लॉकचं कोड विचारलं होतं. ठीक आहे सालुंकी, आपल्याला क्लॉकचं कोड विचारलं होतं. उत्तर तुम्ही दिलेलं आहे बघा. आता कशा पद्धतीने बनवतोय आपण बघा, इकडे -1 करतोय, इकडे +1 करतोय. -1 +1 हा पॅटर्न वापरतोय. काय झालं बघा, BCD KLM NOP BCD JKL हे आपलं उत्तर येईल. BDKM बघा रे कुठलं उत्तर येते मॅच होते बघा. BDKP कॅन्सल, BDKM दिसतंय. ओके पुढे काय दिलंय, NPBD इथे दिसतंय, NPBD इथे दिसतंय, NPBD इथे नाही दिसत आहे. पुढे काय राहिलं, JL कुठे दिसते? पर्याय सी मध्ये दिसते. इथे LM कॅन्सल होईल. म्हणजेच उत्तर काय येतंय तर पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं करेक्ट उत्तर येणार आहे. काय तर BDKM NPBD JL ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन सी. बघा रे के चा कोड बघा रे, जे नंतर के येते नंतर एल येते, म्हणजे -1 केलं तर जे भेटलं पाहिजे, +1 केलं तर के भेटलं पाहिजे, तर JL यायला पाहिजे तो शेवटला. LM हे तर सिरियल आहेत, सिरियली लेटर कुठे दिसते का इथे? MNODEF बघा, MNODEFWXYSTU बघा, नेक्स्ट वर्ड भेटला. ओके समजलं. चला जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 11, क्वेश्चन नंबर 11. बघा एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये ब्रेनला ZYXWV असं लिहित आहेत, क्रिएटला UYTXHXST असं लिहित आहेत, तर
सर्टन या शब्दाला कसं लिहाल? आता बघा तुम्हाला सर्व शब्द बघा, सर्टन मधले सर्व लेटर्स बघा, CERTAIN दिसतंय. मग जसे तसं कोड लिहायचं तर बघा रे, AIN च्या खाली XWV दिसतंय. XWV इथे दिसतंय, इथे दिसत नाही. XWV इथेही दिसत नाही. XWV इथेही दिसत नाही. डायरेक्टली तुम्ही पहिला पर्याय मार्क करू शकता परीक्षेमध्ये. ठीक आहे, बघा रे. आता सी च्या समोर बघा, सी च्या समोर यू दिसतंय, यू लिहिला आपण. ई च्या समोर शेवटला काय दिसलं? टी दिसतंय, UT दिसतंय. अच्छा बघा, आर च्या समोर वाय दिसतंय, सेकंड प्लेसवर वाय दिसतंय. आणि टी च्या समोर एस दिसतंय. म्हणजे हे आपलं उत्तर आहे, UTYS XWV. UTYS XWV. पर्याय पहिला जो आहे तो पहिला पर्याय आपला अचूक उत्तर आहे. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर येईल. पहिला पर्याय परफेक्ट उत्तर आहे आपलं. ठीक आहे, चला जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 12 बघूयात काय दिलं गेलंय. जर सिक्वेन्सला जर HVJFVMXV असं लिहित आहे तर चिल्ड्रनला कसं लिहिलं जाईल? बघा, हा तर प्रश्न एकदम इझी आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं यू देऊन टाकाल, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येकाच्या विरुद्ध अक्षर दिसते. सर एस च्या विरुद्ध H, ई च्या विरुद्ध V, Q च्या विरुद्ध J, U च्या विरुद्ध F, E च्या विरुद्ध V, N च्या विरुद्ध M, C च्या विरुद्ध X आणि E च्या विरुद्ध V येते. म्हणजेच प्रत्येकाचं विरुद्ध अक्षर आहे हे आपण इथे सांगू शकतो. विरुद्ध अक्षर समोरासमोर दिसलं पाहिजे, म्हणजे स्ट्रेट पॅटर्न मध्ये आपल्याला विरुद्ध अक्षर दिसलं पाहिजे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं. तर बघा रे, सी च्या विरुद्ध X येते, एच च्या विरुद्ध S येते, I च्या विरुद्ध R येईल, L च्या विरुद्ध O येईल. तर XSRO पहिला पर्याय कॅन्सल. इथे O काय दिसला नाही, सेकंड कॅन्सल. थर्ड मध्ये XSRO दिसते, उत्तर येईल, कारण DSRO कॅन्सल होणार आहे. म्हणजेच उत्तर येणार आहे आपलं पर्याय सी. काय उत्तर येते आपलं? पर्याय सी, विरुद्ध अक्षर आपलं करेक्ट उत्तर आहे. डी च्या विरुद्ध W, R च्या विरुद्ध I, E च्या विरुद्ध V, N च्या विरुद्ध M. तर आलं उत्तर आपलं. उत्तर परफेक्ट आहे. येस, आरवी करेक्ट उत्तर आहे. प्रथम परफेक्ट उत्तर आहे पर्याय सी. ऑप्शन सी करेक्ट उत्तर आहे, एकदम परफेक्ट. चला, आता पॅकिंग या शब्दाला कसं लिहिलंय बघा रे. 7149113116 असं लिहिलंय. तर फ्रुट्स या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेत कसं लिहाल तुम्ही सांगा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतंय? या पद्धतीने हे लिहिलेलं आहे. तर फ्रुट्सला कसं लिहाल तुम्ही? फ्रुट्स या वर्डला कसं लिहाल? फ्रुट्स वर्डला तुम्ही कशा पद्धतीने लिहाल? चला 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 बघूयात. सालुंके म्हणते पर्याय सी. बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं करायचंय समजून घ्या रे, लक्ष देऊन ऐका. अच्छा बघा, हा जो जी आहे, जी 7 वर येते. एन जो आहे तो 14 वर येते. आय जो आहे तो 9 वर येते. के जो आहे तो 11 वर येते. सी 3 वर येते. ए 1 वर येते आणि पी 16 वर येते. म्हणजे कम्प्लीट क्रॉस मध्ये प्लेस व्हॅल्यूज लिहिलेले आहेत आपण. इथे काय बघायला भेटलं? प्लेस व्हॅल्यूज बघायला भेटलं. म्हणजे एस 19 वर येते. 19 ने सुरुवात झाली पाहिजे, म्हणजे पहिला आणि हा चौथा पर्याय कॅन्सल झाला. एफ 6 वर येत आहे म्हटलं तर शेवटला 6 दिसलं पाहिजे. इथे 3 दिसतं, हे कॅन्सल झालं. पर्याय सी उत्तर फिक्स येईल. मग पर्याय सी सालुंके परफेक्ट उत्तर आहे बघा रे. टी येते किती वर? 20 वर. ठीक आहे, त्याच्यानंतर आय येते 9 वर, यू येते 21 वर, आर येते 18 वर.
हे आपलं उत्तर येईल. बघा मॅच करा. 19 20 9, 19 20 9, 21 18 6, 21 18 6. डन, क्लिअर. काय होतं रे, क्रॉस पॅटर्न मध्ये प्लेस व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या होत्या. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. आता प्रश्न क्रमांक 14 दिलाय ड्युरेबल्स. ड्युरेबल्स या शब्दाला BSVETFMC असे लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये फिजिबल हा जो शब्द आहे, फिजिबल हा शब्द कसं लिहिलं जाईल? फिजिबल वर्डला तुम्ही कसं लिहाल? अच्छा बघा, आता इथे काय दिसतंय, डी समोर बी दिसतंय, -2 आपल्याला वाटतंय. F -2 केलं तर डी ने स्टार्ट होणारा पर्याय आहे का रे? डी ने स्टार्ट होणारा पर्याय नाहीये. म्हणजे -2चा पार्ट इथे फेल होते, स्ट्रेट पॅटर्न फेल झाला. स्ट्रेट पॅटर्न फेल झाला. मग तुम्ही क्रॉसचा विचार कराल. क्रॉस बघा DC -1, परंतु EM -8 नाही ना. F -1 जमते का रे? -1 दिसते का नाही? म्हणजे क्रॉस देखील फेल झाला. मग राहिलं काय? पार्टिशन राहिलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सर इथे स्ट्रेट पॅटर्न क्रॉस पॅटर्न नाहीये, इथे पार्टिशन आहे आणि पार्टिशन नुसार आम्हाला विचार करावा लागेल. पार्टिशन आता 8 लेटर्स आहेत, तर बघा 2-2चं पार्टिशन असू शकतं, 3-2-3चं पार्टिशन असू शकतं, 4-4चं पार्टिशन असू शकतं, असं काही असू शकतं. 4-4चं पार्टिशन, 3-3चं किंवा 3-2-3चं किंवा 2-2-2चं. अच्छा बघा रे काय दिसतंय समजून घेऊयात आता. बघा DS नाही लागत आहे लॉजिक, म्हणजे हे 2चं गेलं. DV US RB नाही लागत आहे, म्हणजे 2चं पॅटर्न फेल झालं, 3चं फेल झालं. हे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जर बघितलं तर DV UE नाही लागत आहे, म्हणजे हे देखील कॅन्सल झालं. तर आपल्याला एकच पार्टिशन राहिलं आता, जो की आपण वापरू शकतो. बघा DE +1, UV +1, RS +1, AB +1, BC +1, LM +1, EF +1, ST +1. हे भेटलं +1 वाला. डन. म्हणजे आता तुम्हाला लॉजिक भेटणं सोपं होऊन गेलं. आता उत्तर तुमचं येईल बघा. काय होतंय? FGEFABST. TBFG, TBFF कॅन्सल, TD कॅन्सल, TBGH कॅन्सल, TBFG पर्याय डी मध्ये दिसतंय. बघा EFLMBCIJ FMCJ दिसला. म्हणजे फोर्थ ऑप्शन जे आहे, चौथा पर्याय जो आहे तो चौथा पर्याय आपला अचूक उत्तर येत आहे. ऑप्शन 4 आपलं परफेक्ट उत्तर येईल. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 बघा. आता इथे मार्बल्सला 181132192512 असे लिहितात. इन्व्हायटेडला 221969942520 असे लिहितात. तर कम्पेअर कसं लिहिलं जाईल? कम्पेअर वर्डला कसं लिहाल तुम्ही असं विचारलंय. ठीक आहे. तर बघा रे, आता मार्बल्सचा तुम्ही जर विचार केला, मार्बल्स नंबर ऑफ लेटर्स 7 होते. मिडल लेटरचा पहिले विचार करू आपण. तर इथे बघूयात काय काय दिसते. बघा 18 11 3 2 19 25 आणि 12. आता झालं काय बघा, समजून घ्या. आता M 13 वर येते, म्हणजे हे 13 आपण पकडूयात. R 18 वर येते, हे 18 पकडूयात. A समोर 1 दिसतंय, B 2 वर येते, L 12 वर येते, S 19 वर येते, E 5 वर येणार, त्याच्या समोर 25 दिसतंय, म्हणजे 5 चा वर्ग केला असेल. A 1 वर येते, 1 चा वर्ग केला 1, असं झालं. बरोबर. म्हणजे या पद्धतीने गेले ते. मग आता आपण आता विचारले कम्पेअरचं कोड काय येईल. तर बघा रे, 3 स्ट्रेट 3 असं पार्ट दिसतंय. अच्छा M येते 13 वर, O येते 15, 15चा वर्ग 225 आहे, C येते 3 वर. बरोबर. काय झालं बघा रे, 13 225 3, 13 225 3, 13 125 कॅन्सल, 13 225 3, 13 225 3 इथपर्यंत मॅच झाली. P येते 16 वर, 16 लिहून इथे 16 16 दिसतंय, 12 दिसला, हा पर्याय कॅन्सल झाला.
आता नेक्स्ट जाऊयात बघा. ई येते 5 वर, आर येते 18 वर, 18चा वर्ग 324 आहे, 324, आणि ए येते 1 वर. 5 324 1, 5 324 1 इथे दिसतं. ठीक आहे, इथे 224 दिसलं, कॅन्सल झालं. पर्याय सी राहिलं काय? पर्याय डी राहिलं. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन डी बघा. 13 225 3, 16 5, 324 1. उत्तर आलं आपलं पर्याय डी आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन डी फिक्स उत्तर आहे आपलं. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे बोलूयात. आता प्रश्न क्रमांक 16. क्वेश्चन नंबर 16. दिलेल्या सांकेतिक भाषेमध्ये रॅम्पला जर 36 11 33 2 असं लिहिता, डेल ला कसं लिहिलं जाईल? बघा रे, रॅम्प कसं केलंय बघा रे. आर येते 18 वर, समजा 36 दिसते तर दुप्पट केलं तर दिसते. ए 1 वर येते, एम 13 वर येते. जसे तसे ठेवलं इथे इंटू 1 इंटू 1 आहे फक्त. पोझिशन व्हॅल्यू इंटू 1. पी येते 16 वर, 16 2 32 भेटतंय. म्हणजे या पद्धतीने केलं असेल 36 32 आणि मध्ये 1 13 या पद्धतीने. मग आता डेलचं कोड जर आपल्याला काढायचं होतं, डेल या शब्दाचं कोड, तर आपण कशा पद्धतीने काढणार बघा सर. इथे जी पोझिशन व्हॅल्यू इंटू 2 करतोय आपण, इथे इंटू 1 होतं, इकडे इंटू 2 होतं. 4 2 8 भेटेल. ई 5 1 5, एल 12 1 12 आणि 12 2 24 भेटेल. म्हणजे हे आपलं उत्तर येईल. 8 5 12 24. 8 5 12 24. कुठला पर्याय दिसतंय? 8 5 12 24. येस, परफेक्ट. पर्याय सी दिसतंय बघा. 8 5 12 24. पर्याय सी भेटला. ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन सी आपलं परफेक्ट उत्तर येईल. ऍब्सोल्युटली करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अल्ट्रा या शब्दाला जर तुम्ही 42 24 40 36 2 असं लिहत असाल, तर फर्मिंग या शब्दाला तुम्ही त्याच सांकेतिक भाषेत कशा पद्धतीने लिहाल फर्मिंग या वर्डला? तर बघा रे, आता अल्ट्रा म्हटलं तर बघा रे, आता तुम्हाला पोझिशनल व्हॅल्यूज किती महत्वाचे असतात ते लक्षात येईल. यू 21 वर येते, समोर 42 दिसतंय. एल 12 वर येते, समोर 24 दिसतंय. टी 20 वर येते, समोर 40 दिसतंय बघा. आर 18 वर येते, समोर तुम्हाला 36 दिसतंय. 1 वर येते, समोर 2 दिसतंय. म्हणजे पोझिशनल व्हॅल्यू इंटू 2 केलंय. सांगा मग आता उत्तर काय येईल इथे? पोझिशनल व्हॅल्यू इंटू 2. तर दिसणाऱ्या शब्दाचा जो कोड आहे, फ्रोमिंग या शब्दाचा जो वर्ड येईल, तो वर्ड कोड जो येईल तो काय येईल? पोझिशनल व्हॅल्यू माहिती आहेत ना? नसतील तर बघा मी लिहून देतोय. एफ 6 वर येते, यू 21 वर येते, एम 13 वर येते, आय 9 वर येते, एन 14 वर येते, जी 7 वर येते. याचा डबल करायचंय. एक्झॅक्टली डबल करून सांगा कुठलं उत्तर येईल. बघा तुम्ही 6चं 12 21चं 42 एवढ्यावरच उत्तर भेटून जाते बघा तुम्हाला. 12 42, 12 21 कॅन्सल, 12 40 कॅन्सल, 12 24 कॅन्सल. भेटलं उत्तर पर्याय डी 12 42. 13चं 26 झालं, 9चं 18 झालं, 14चं 28 झालं, 7चं 14 झालं. झालं डबल. डबल भेटला. साळुंके, आरवी, प्रथम, अंडरस्टूड. उत्तर काय केलं आपण? कसं काढलं? पोझिशनल व्हॅल्यू इंटू 2 करून काढलं आणि हे आपल्याला उत्तर भेटलं पर्याय डी मध्ये भेटलं. ऑप्शन डी करेक्ट उत्तर आहे. येस, आरवी प्रथम करेक्ट उत्तर दिलंय परफेक्टली. चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता बघा, ओनियनला 201 असं लिहिलंय, पोटॅटोला 261 असं लिहिलंय, तर मँगो या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेमध्ये कसं लिहाल? राहुल जाधव, हॅलो. चला बघा, आता इथे ओनियनला 201 लिहिलंय, तर बघा मी तुम्हाला पोझिशनल व्हॅल्यूज सांगितलेले आहेत, प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा रे, ओनियन ओ 15 वर येते, एन 14 वर येते, आय 9 वर येते, ओ 15 वर येते, एन 14 वर येते. टोटल करा. 15 14 29, 15 14 29, दोन्ही 58 भेटले, अधिक 9 67 झाले. समोर जर 201 दिसते तर 3 ने गुणल्याचं दिसते बघा. 7 त्रिक 21, कॅरी केले 2, 6 त्रिक 18, 2 20. म्हणजे जी पोझिशनल व्हॅल्यूची बेरीज भेटली, त्या बेरजेला 3 ने गुणलंय आणि उत्तर काढलं. मग आता मँगो या शब्दाचं कोड आपल्याला करायचं होतं. मँगो या शब्दाचं कोड काढायचं, तर एम येते 13 वर, ए येते 1 वर, एन येते 14 वर, जी येते 7 वर, ओ येते 15 वर. काय झालं बघा रे, 15 1 16 अधिक 14 30, 30 अधिक 20 50 भेटलं. 50 50 गुणिले जर 3 केलं तर आपल्याला 150 आपल्याला उत्तर भेटेल. 150 उत्तर भेटतंय. येस,
150 दिसतंय इथे बघा, पर्याय सी मध्ये दिसतंय. उत्तर आलं आपलं पर्याय सी. कोणी उत्तर दिलंय? प्रथम. क्या बात आहे. बघा सर्वात प्रथमचं उत्तर आलंय है ना. व्हेरी नाईस. असेच उत्तर जे आहेत ते बाकी विद्यार्थ्यांची आली पाहिजे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19. जर पोर्ट या शब्दाला 7692 असं लिहिलं असेल, पूल या शब्दाला 7333 असं लिहिलं असेल, तर मार्च या शब्दाला कसं लिहाल? मार्च वर्डला तुम्ही त्याच सांकेतिक भाषेत कशा पद्धतीने लिहाल? आता बघा रे, पोर्ट वर्ड आहे पोर्ट. टी येते 16 वर, ओ येते 15 वर, आर येते 18 वर, टी येते 20 वर. आता समोर कोड जो दिसते तो असं दिसते बघा, 7692. 1+6=7, 1+5=6, 1+8=9, 2+0. काय केलं? सम ऑफ डिजिट्स किंवा सिंगल डिजिट कन्वर्जन. सिंगल डिजिट कन्वर्जन केलं. मग सिंगल डिजिट कन्वर्जन आपण जर करतोय तर मार्च या शब्दाचा कोड आता तुम्हाला काय भेटेल बघा, मार्च. एम येते 13 वर, 3+1=4 भेटला, हा पर्याय कॅन्सल. ए येते 1 वर, जसे तसं लिहिलं, हा पर्याय झाला कॅन्सल. आर येते 18 वर, 1+8=9, हा झाला पर्याय कॅन्सल. राहिलं काय? पहिला पर्याय. सी येते 3 वर, जसे तसं लिहिलं. एच येते 8 वर, जसे तसं लिहिलं बघा, हा 3 वर येते, हा 8 वर येते. सेम आहे, सिंगल डिजिट होतं, हे सिंगल डिजिट असणार आहे, जसे तसं लिहिलंय. ठीक आहे. एम 13 वर येत होतं, 1+3=4 झाले. आर 18 वर येत होतं बघा, इथे 1+3=4 बनवले, इथे 1+8=9 बनवले, बाकी सेम ठेवलेलं आहे. झालं आपलं उत्तर. पहिला पर्याय आपलं करेक्ट उत्तर आहे. आरबी एकदम परफेक्ट उत्तर आहे, फर्स्ट ऑप्शन. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. बघा, सुपर वॉश. आता शब्द दिलेला आपल्याला, सुपर वॉश. सुपर वॉश या शब्दाला UWRGTYCUJ. किती सिंपल आहे बघा रे, किती सिंपल आहे बघा रे. STU+2 झालं, UVW PQR EFG RST UYW XY ABC HTU HIJ. म्हणजेच काय केले? फक्त +2 केलंय. फक्त आणि फक्त +2 केलंय. तर मग आता अँटीसेप्टिक या शब्दाचा कोड जो आहे तो आपल्याला काढायचा होता. तर अँटीसेप्टिक शब्दाचा कोड काढायचा तर एच सी बनेल, एन ओ पी बनेल, टी यू व्ही बनेल, भेटतंय, हा कॅन्सल. आय जे के बनतंय, एस टी यू बनतंय, हा व्ही वाला कॅन्सल. ई एफ जी दिसतंय, पी क्यू आर दिसतंय, टी यू व्ही दिसतंय, नाही दिसत ना, कॅन्सल. बघा, आय जे के सी डी ई भेटलं आपल्याला. पहिला पर्याय उत्तर, फर्स्ट ऑप्शन इथेही उत्तर येणार आहे. पहिला पर्याय ज्याच्यामध्ये आपल्याला अधिक 2 केल्याचं आपल्याला बघायला भेटत होतं आणि ते आपण इथे पाहिलं, उत्तर भेटलं आपल्याला, फर्स्ट ऑप्शन करेक्ट उत्तर आलं. चला प्रश्न क्रमांक 21. एसीडी या शब्दाला जर 12 असं लिहिलं असेल, BEA ला 10 असं लिहिलं असेल, तर ECJ या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेत ECJ या वर्डला तुम्ही कसं लिहाल? बघा, आता ACD म्हटलंय तर A 1 वर येते, C 3 वर येते आणि D 4 वर येते. 3×1=3, 3×4=12 भेटला. ACD चं 12 उत्तर भेटून गेलं आपल्याला. BEA दिलं होतं, BEA. B 2 वर येते, E 5 वर येते, A 1 वर येते. 2×5=10, 10×1=10, 10 भेटून गेलं आपल्याला. मग राहिलं काय रे? ECG राहिलं, ECG. ECG. E 5 वर येते, C 3 वर येते, G 7 वर येते. 5×3=15, 15×7=105 होणार. 105 म्हटलं तर उत्तर आलं पहिला पर्याय, 105. उत्तर काय आलं? पहिला पर्याय. येस, राहुल काय म्हणताय? सर मी मल्टीटास्किंग स्टाफचा फॉर्म भरला आहे, तर बॅच येस, याच बॅच मध्ये तुमची प्रिपरेशन जी आहे राहुल अगदी परफेक्टली होणार आहे. ठीक आहे, चिंता बिलकुल करायची गरज नाही. बघा, तुम्ही कुठलाही पेपर मॅच करा, तुम्ही पेपर जो घ्या SSC MTS चा, आणि आपण जे प्रश्न ज्या पद्धतीने शिकवतोय ना त्याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्येही बघायला भेटणार आहे. सेम अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, सुपर तयारी जी आहे ती होणार आहे निश्चितपणे. या ठिकाणी डेली क्लास अटेंड करायचे, रोज 10:30 ला क्लास असतो, लक्षात ठेवा.
10:30 ते 11:30 आपलं सेशनचं टायमिंग आहे. डेली आपलं क्लास जे होतंय ते 10:30 ते 11:30 होते. आज आपलं सेशनचं संडे बघा, जो काल माझं सेशन झाला नव्हता त्यामुळे मी तो आज लावलेला आहे आणि तो 10 ते 11 घेतलाय. बाकी तुम्हाला सांगेल 10:30 ते 11:30 हा सेशनचा टाइम आहे, त्यावेळेस प्रेझेंट राहायचंय. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न जो दिलेला आहे त्या प्रश्नाला सॉल्व्ह करूयात. बघा, मिस्टेकला 976541 लिहितात, नेकेडला 84123 असं लिहितात, तर इंटिमेट या वर्डला त्याच सांकेतिक भाषेत कसं लिहाल? आता तुम्हाला प्रत्येका समोरचा जो कोड आहे तो तुम्ही मॅच करू शकता आणि त्याच्या बेसवर तुम्ही उत्तर काढू शकता. बघा, आता आय समोर तुम्हाला 7 दिसतंय, 7 ने स्टार्ट होणार आहे, 8 वाला कॅन्सल. आता ई समोर बघा तुम्हाला 2 दिसतंय, ई समोर 2 दिसतंय, तर शेवटला 2 इथे दिसतंय, इथे 5, इथे 3, एलिमिनेट करून टाका. मग काय केलं, प्रत्येक शब्दाचा प्रत्येक अक्षरासमोर त्याचा कोड येणार होता, प्रत्येक अक्षरासमोर त्याचा कोड येणार होता. मग आपण काय केलं, पहिला लेटर बघितला 7 भेटलं, एक पर्याय 8 वाला कॅन्सल केला. शेवटचं लेटर ई होता, ई समोर आपल्याला काय दिसलं, 2 दिसलं. आपण काय केलं, ई समोरचा 2 ठेवला, म्हणजे 2 आपल्याला एकाच ठिकाणी भेटला, हे कॅन्सल करून टाकलं. उत्तर आलं आपला पर्याय बी, फिक्स उत्तर आहे. ठीक आहे, चला तर आता हे जे पुढील जे प्रश्न आहेत हे प्रश्न बघा कशा पद्धतीने दिलंय ते समजून घेऊयात. आता बघा, आता इथे झॉम्बी हा जो वर्ड होता, झॉम्बी वर्ड कसं लिहिलंय समजून घ्या. ZOMBIE असं दिलेलं आहे आणि या शब्दाला कोड असं केलंय बघा रे, BEIM नंतर O आणि Z असं केलंय. तर तुमच्या लिहिताना थोडंसं लक्षात येईल की सर मग असं केलेलं दिसतंय आम्हाला की यांना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये मांडलंय, अल्फाबेटिकल ऑर्डर लेफ्ट टू राईट मांडल्याचं दिसतंय. बघा, तुम्ही फ्लेक्स या वर्डचंही जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असतं तर तुम्हाला दिसतं ई पहिले येते, नंतर एफ येईल, नंतर एल येईल, नंतर एक्स येईल, म्हणजे EFLX दिसतंय. मग तुम्हाला प्रोडक्ट या वर्डचं कोड विचारलं होतं, प्रोडक्ट, तर तुम्ही कशाने सुरुवात करणार, पहिले सी येईल तुमचं, नंतर डी येईल. बघा, सी झालं, डी झालं. आता यांच्यापैकी जर तुम्ही बघाल तर OPRTU असेल बघा, ओ नंतर पी नंतर आर नंतर टी नंतर यू, म्हणजे CDOPRTU. CDOPRTU कुठे दिसते बघा रे, CDOP इथे दिसतंय पहिल्या पर्यायामध्ये, CDOPRTU मॅच होतंय, येस, अगदी परफेक्टली मॅच होतंय. पर्याय ए जो आहे तो पर्याय ए तुमचं अचूक उत्तर आहे. समजलं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आपले जे 2 टाईप आहेत कोडिंग डिकोडिंगचे, ज्यातला पहिला आहे लेटर बेस्ड कोडिंग डिकोडिंग, तो देखील आपण बघितला. दुसरा टाईप होता नंबर बेस्ड कोडिंग डिकोडिंग, ते देखील आपण बघितले. तर असे 23 प्रश्न आजच्या या सेशन मध्ये आपण बघितलेले आहेत. तर उद्याचं जे आपलं सेशन होईल विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या सेशन मध्ये आपण 10:30 ते 11:30 दरम्यान सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग आणि कंडिशनल कोडिंग डिकोडिंग असे 2 टाइप्स जे आपले बाकी आहेत ते टाइप बघणार आहोत. ओके, तर बघा, सेशन संपल्यानंतर 5 स्टार फॉर कंटेंट, टीचिंग आणि इंटरफेस रेटिंग जरूर सबमिट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटायचं आहे आपल्याला उद्याच्या सेशन मध्ये. बघा, आजच्या सेशन मध्ये जे काही प्रश्न राहिलेले आहेत तर त्यांचा सराव करा. जे काही प्रश्न आहेत बघा ते ऍडिशनल तुमच्या प्रॅक्टिस साठी आहेत असं समजून सराव नक्की करा. ठीक आहे, थांबूया तिथेच. थँक्यू ऑल, हॅव अ नाईस संडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.